पाहतोय अतिशय कोऑर्डिनेटेड मॅनरमध्ये हे सगळं आपलं प्लॅन चालू आहे. एकूणच कॉम्प्रिहेन्सिव्ह ऍक्शन आपण पाकिस्तान विरुद्ध घेतोय. डॉक्टर एस जयशंकर आणि त्यांच्या टीमची अत्यंत महत्वाची भूमिका राहिलेली आहे आणि तेच पाहायला मिळतात की मार्को रुबियोशी ते बोलले, त्याचबरोबर युरोपियन युनियनच्या प्रतिनिधीशी सुद्धा बोलले आणि जी बदलती परिस्थिती आहे, ज्या प्रकारचं एस्केलेशन पाकिस्ताननं केलेलं आहे त्याची कल्पना त्यांनी त्यांना दिलेली असणार आणि या पार्श्वभूमीच्या आधारावर आता मात्र आम्ही जे आहे निर्णायक भूमिका घेणार किंवा एक प्रकारे जे आहे एस्केलेशन त्यांनी जे केलं त्याला कशा प्रकारचा रिस्पॉन्स करणार ही माहिती त्यांनी त्या ठिकाणी दिली असेल, जेणेकरून आंतरराष्ट्रीय जनमत आपल्या विरुद्ध जाऊ नये. संरक्षण मंत्री यांनी एक्झॅक्टली सिक्युरिटी रिव्ह्यू त्या ठिकाणी घेतला असेल की एक्झॅक्टली सिच्युएशन काय आहे, कारण एवढे ड्रोन हल्ले जर होत असतील तर माझ्या मते काही नुकसान खरोखरच झालं का, काही ठिकाणी जे आहे ते त्या ड्रोननी जे आहे हिट पण केलं असेल, काही ठिकाणी स्फोटाचे आवाज आल्याच्याही बातम्या त्या ठिकाणी येत आहेत. नेमकं काय क्षती झाली हे येणाऱ्या काळामध्ये कळेल, पण तो एक सिक्युरिटी रिव्ह्यू त्यांनी त्या ठिकाणी घेतला असेल आणि त्याच्या माध्यमातून आता पुढचे काय काय ऑप्शन्स आहेत सिरियस, त्याचबरोबर तिन्ही दलाच्या प्रमुखांसोबत ती चर्चा त्या ठिकाणी केली असेल आणि NSA हे जे आहेत प्रधानमंत्री जे सेंट्रल पॉईंट आतापर्यंत या सगळ्या कारवायांचे राहिलेले आहेत त्यांनाही जे आहे अपडेट करून त्यांच्याशी चर्चा सुरू असेल. आणि तुम्ही नौदलाविषयी सांगितलं, यस नौदलाची क्षमता आहे, आपला तसा इतिहास त्या ठिकाणी आणि एवढंच नाही आता तर जे आहे आपलं नौदल त्यावेळेसच्या पेक्षा कितीतरी पटीने आणखी सक्षम झालेलं आहे. आपल्याकडे भारतीय बनावटीच्या 2 अत्यंत महत्वाच्या अशा प्रकारच्या विमानवाहू नौका आहे ज्यामध्ये INS अरिहंतचा सुद्धा त्या ठिकाणी समावेश आहे. INS विक्रांत सारखी आपल्याकडे सिस्टम या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या पाणबुडे आहेत. हे सगळं कन्सिडर करता आणि या विमानवाहू नौकांवर जे आहे राफेल जेट सारखे महाबली यांचं सुद्धा जे आपल्याला उड्डाण करता येऊ शकतं. ब्रह्मोसचं जे आहे आपल्याला फायरिंग